सुटलं दिलीप वळसे पाटलाचं, त्या ठिकाणी धनंजय मुंडेंचं, तिकडे हसन मुश्रीफांचं, आम्ही सगळे चुकीचे आणि बाकीच्या बरोबर असं कसं? पूर्वीचा रेकॉर्ड काढा, काय काय घटना कधी कधी झाल्या त्या खोलात मला जायचं नाही, कारण मी विकासाचं बोलायला आलेलो आहे, सकारात्मक माझा दृष्टिकोन आहे. हे सगळं बोलत असताना आम्हाला जर आम्ही आशुतोषनी हे निर्णय घेतले असते तर 2,500 3,000 कोटी रुपये आपल्याला मिळालेच नाही. आम्ही विरोधात आहे, आम्ही काय करू शकत नाही. अरे होती संधी तेव्हा का नाही केलं? त्याच्यामध्ये आम्ही लोकांच्या करता गेलो, आम्ही विकासाच्या करता गेलो, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. मला सगळ्या समाजाला सांगायचं आहे. मला इथं आल्यानंतर काहींनी सांगितलं आम्ही अल्पसंख्याक समाजाला 1,000 कोटीची तरतूद केली, मार्टी व्यवस्था मार्टी संस्था त्यांच्याकरता काढली. आम्ही त्याच्यामध्ये मदरशांचे 6,000 पगार 16,000 केले, 8,000चे 18,000 केली. मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल 1,000 कोटी केलं. आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही दुजेपणाची वागणूक करत नाही. आम्ही अल्पसंख्याक विभागाला देखील निधी दिला. हा निधी देत असताना यामध्ये आम्हाला शादीखाना पाहिजे, दफनभूमीला काही मदत पाहिजे, वॉल कंपाऊंड पाहिजे, मृदू शाळेला पैसे पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी देतोय, कारण हे राज्य सर्वांचं आहे. सबका साथ सबका विकास, ही गोष्ट लक्षात घ्या. सबका साथ सबका विकास. आणि त्या प्रकारे तुम्ही आमच्या आशुतोषला निवडून द्या. प्रचंड मताधिक्याने या घटकाकरता देखील एक चांगला शादीखाना, आणि त्या उर्दू मुलं शिकत असतील तर उर्दू शाळेच्या करता देखील इमारत देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. तुम्ही अजिबात कुठलाही गैरविश्वास आमच्यावर दाखवू नका, अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. इथून पुढच्या काळामध्ये मी सोशल इंजिनिअरिंग करणारा कार्यकर्ता आहे. आम्हाला सगळ्यांच्या बद्दल आदर आहे. वीर सावरकर असतील, महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, मौलाना आझाद असतील, योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील, सगळ्यांच्या बद्दल आम्हाला आदराची भावना आहे. कारण त्यांनी तशा पद्धतीनं काम केलेलं आहे, तशा पद्धतीने विचार तुम्हाला मला सांगितलेला आहे. आम्ही यावेळेस मला जागा आल्या, त्याच्या 10% जागा आम्ही महिलांना दिल्या. राष्ट्रवादीला आलेल्या जागेमध्ये उमेदवार म्हणून 12.5% जागा आदिवासी उमेदवारांना दिल्या, 12.5% जागा मागासवर्गीय उमेदवारांना दिल्या, आणि अल्पसंख्याक विभागाला 10% जागा दिल्या. सोशल इंजिनिअरिंग मी भाषणात सांगत नाही, मी कृती देखील करतो. आज 45% जागा कोपरगावकरांनो त्या सगळ्या घटकाला दिल्या. शेवटी हे सगळ्यांचं राज्य आहे, हे मुठभर लोकांचं राज्य नाहीये, या सर्व जाती धर्माच्या लोकांचं राज्य. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आणि या पद्धतीनं आम्ही पुढे चाललेलो आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, कोणी खोटं नाटं सांगतील, आमची दिशा तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, परंतु खूप काही गोष्टी केल्यात. मला वेळ झालेला आहे, आता कोकणा थांबलेला आहे. आणि माझी तुम्हाला विनंती, आता परत सभा होईल नाही होईल, आता तुमची जबाबदारी आहे. आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेली आहे, सगळ्यांनी साथ दिलेली आहे. आणि ते सगळं करत असताना तुम्ही तुमची जबाबदारी उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आशुतोषला प्रचंड मताधिक्याने विजयी करायची, पार पाडा. पुढची जबाबदारी त्याला काय करायचं ते माझ्यावर सोडा, हे माझ्यावर सोडा. मी त्यामध्ये नंबर 1 ला तुम्ही मतदान करा. आणि कुणाच्या बद्दल अनादराची भावना ठेवू नका. कधी कुणाच्या बद्दल कुणाला वाईट वाटेल, राग येईल, सगळ्यांना मान सन्मान द्या, भले तो कोणी असेल, त्याचा रिस्पेक्ट ठेवा. ही मराठी संस्कृती आहे, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, ही आपल्या बापदाद्याची आपल्याला शिकवण आहे, ही आपल्या साधू संतांची आपल्याला शिकवण आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने आमचा सहकारी आशुतोषला प्रचंड मताधिक्याने पाठवा. निधी पण जास्त देतो,
आणि जबाबदारी पण त्याच्यावर देतो. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद जय भारत. चाललं आणि आज माझ्या महिलेचा मायमाऊलीची दिवाळी चांगली झाली. कुठल्या महिलेला दिली? जी कोरपणीला जाते, जी झाडू पोतना करते, जी धुणं भांडी करते, जी कचरा गोळा करते, जी काही घरांच्या मध्ये जाऊन स्वयंपाक करते, अशा पद्धतीची कामं माझी मायमाऊली करते. आणि मग संध्याकाळी तिची चूल पेटते. हे कुठली पद्धत? तिला वाटत नाही की कोपरगावच्या बाजारपेठेतनं काही घ्यावं? तिला काही मन नाहीये? ती काही असंच नुसतं घराचंच काम करायचं असं नाही. डायरेक्ट तिच्या अकाउंटला पैसे पाठवले. राज्य सरकार, आमची महिला बाल कल्याणची मंत्री आदिती तटकरे, तिच्या डिपार्टमेंटनं पैसे ह्यांच्या डायरेक्ट अकाउंटला. मध्ये पुरुषाचा संबंधच ठेवला नाही. तर त्यांच्या हातात 3,000 रुपये दिल्यावर ते तिला देणार 500. 1000 मला राहू दे, 500 घे. अरे पण त्याची 1,500 आहेत ना, तुम्हालाही द्यायचं. तुम्हाला लागून नाही चालणार. तुम्ही पण मतदार आहे. आज माझ्या मायबाऊली समाधानी. उद्याच्याला आम्ही याला ती 5 वर्ष योजना चालू ठेवायची. ती चालू ठेवण्याकरता मायमाऊलींनो, हे विरोधी लोक आहेत ना, हे बंद करायला निघाले, कोर्टात गेले, आम्हाला स्टे आणण्याचा प्रयत्न केला. काय त्यांना झालं कुणाला माहिती. बरेच दिवस सत्ता नसल्यामुळे काहीतरी परिणाम झाला, कशावर कुणाला माहिती. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला ही योजना पुढे 5 वर्षाच्या करता चालू ठेवायची असेल, 3 गॅस सिलेंडरची योजना 5 वर्षाच्या करता चालू ठेवायची असेल, तुमची लेक लाडकी जन्माला आल्यानंतर 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 त्या आमच्या मुलीला टप्प्याटप्प्यामध्ये देण्याची योजना चालू ठेवायची असेल तर ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर ते असं की आपण मतदानाला 20 तारखेला जा, त्यावेळेस त्या मतदानामध्ये आपल्या पुढे जी मतपत्रिका येईल त्या मतपत्रिकेमध्ये आपलं नाव नंबर 1लाच आहे. एकाडी नंबर 1च आहे आमचा. 1 नंबरला नाव आहे. त्या 1 नंबरच्या नावाच्या पुढं तिथं नाव असेल, आशुतोषचा फोटो असेल, कोण असेल, तिथलं बटन दाबायचं. 1 नंबरचं बटन दाबलं, आशुतोष निवडून आला, युतीचं सरकार आलं, माझ्या मायमाऊली बहिणींची 5 वर्ष पुढे योजना चालू. कोण मायचा लाभ बंद करू शकणार नाही. हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारचा वाद आहे. हे देखील मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. एवढ्यावर बांधवांनो, तुमच्याकरता देखील आम्ही 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर ह्याचं लाईट बिल माफ केलं. विरोधक काय सांगतात? अरे मागचं काय? मागचं देतील पुन्हा बिल. मागचं देणार नाही. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आपली वचनपूर्ती करणारे आहोत. 15,000 कोटी रुपये आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या करता दिले, काही बिघडत नाही. 6,500 लाख 7 लाख कोटी मधनं 15,000 गेले तर माझा शेतकरी समाधानी होतोय. महिलांना देताना जवळपास 2,30,00,000 महिलांना दिला. आपल्या कोपरगावचं किती? 77,000 माझ्या कोपरगावच्या मायमाऊलींना दिलाय. 44 लाख शेतकऱ्यांना 7.5, 5, 3 15,000 कोटी दरवर्षी भरणार. तुम्हाला मागचं बिल द्यायचं नाही, चालू बिल येणार नाही आणि पुढचं बिल देणार नाही. तुम्ही फक्त 20 तारखेला गेला, जिथं कमळ असेल तिथं कमळ, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण, जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळ, त्याचं बटन दाबा. तुमची 5 वर्ष पुढे योजना चालू. वीज माफी काँग्रेसवाल्यांनी दिली 2003ला आणि 4ला बिल दिलं. मी म्हणलं विलासरावजी हे कसं काय, हे नाही दिलं पाहिजे. आता इलेक्शन झाले, आता देऊन टाकू. असं कसं राहू? असं नाही चालत. आम्ही देणार नाही म्हणजे मोफतच वीज देऊ, बिल देणार नाही. त्याचबरोबर माझा शेतकरी 3,5,8,5 दूध उत्पादक शेतकरी 28 रुपये भाव मिळतो. शेतकरी मला म्हणायचे दादा परवडत नाही. आम्ही एकनाथराव देवेंद्रजींनी 5 रुपये वाढवून दिले. नंतर नाही, पहिले 5. त्याला मला माहिती, मी वाढवून दिले, तुम्हाला काय माहिती. 5. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिना आला. आम्ही सगळे बसलो. राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत.
ते म्हणले दादा अजून आपण काही वाढू. मी म्हणलं सीएम डीसीएमशी बोलू. ते म्हणले वित्तनी परवानगी दिली की सीएम डीसीएम ऐकतील. वित्त तर मी त्याच्यामुळे म्हणलं चला शेतकऱ्याला जात आहे. शेतकरी आपला समाधानी होतो. आम्ही 1 तारखेपासून 7 रुपये केले 1 ऑक्टोबर पासून. आणि हे सगळं करताना कोपरगावकरांनो पारदर्शक, मध्यस्थी नाही, कुणाच्या मार्फत नाही. महिलांना पैसे डायरेक्ट अकाउंटला, 3 गॅस सिलेंडरचे पैसे डायरेक्ट अकाउंटला. त्या लेख माझी लाडकी 1,01,000 टप्प्याटप्प्याने डायरेक्ट त्या मुलीच्या नावावर. माझ्या शेतकऱ्यांचं वीज बिल द्यायचंच नाही त्याच्यावर डायरेक्ट त्यांच्या हातात झिरोचं बिल दिलं की नाही. झिरोचं बिल आलेलं आहे, दिलं. त्याच्यामध्ये माझ्या दुधाचे पैसे काही काही सोसायट्या, अरे तुझं 3-5, 8-5 नव्हतं, तुझं कमी होतं, झाले आमचे पैसे कापले. आम्ही सांगितलं याद्या द्या. त्या दिवशी त्या शेतकऱ्याचं दूध किती आलं, वेळ लागतोय, ऑनलाईन केलंय, पण डायरेक्ट अकाउंटला पैसे, मध्यस्थी नाहीच. कुणी म्हणाल नको भ्रष्टाचार झाला, तिथं करप्शन वाढलंय, काही नाही. या पद्धतीचा कारभार आम्ही करतोय. माझी विनंती आहे, आमची प्रशासनावर पकड आहे. आम्ही काम करणारी माणसं. आम्ही ज्या वेळेस योग्य काम असेल तर आवाज टाकला तर काम होतं. आम्ही वेळ मारून देणारी माणसं नाही. आम्हाला खूप काही महाराष्ट्राने दिलेलं आहे. 5-5 वेळेला मला तर उपमुख्यमंत्री पद दिलं. आपलं रेकॉर्ड तर कोणी तोडूच शकत नाही. 5 वेळेला. पण आम्हाला लोकांची करता काम करायचं. आणि म्हणून उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तसेच जिल्ह्याचे आपले पालकमंत्री विखे पाटील साहेब यांच्या प्रबळ पाठिंब्याने आज कोपरगाव मतदारसंघाच्या महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीला सामोरे जात आहे. या निवडणुकीमध्ये सर्वांना कल्पना आहे 20 नोव्हेंबरला आपल्याला मतदानाचा दिवस दिलेला आहे. आणि आपल्या या मतदारसंघामध्ये जे काही कामं झाली, आपल्या मंत्रिमंडळातील सर्वोच्च सहकार्याने आपण या 5 वर्षामध्ये भरभरून कामं करण्याचा प्रयत्न केला. आणि या कामांच्या जोरावर आपण निवडणुकीला सामोरे जातो. निवडणुकीला सामोरे जात असताना दादा कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आम्हाला सर्वांना शिकवण दिली. निवडणुकी पुरता राजकारण, निवडणूक संपली का आपण सर्वांना एकत्र घेऊन सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या विचारांवर आम्ही सर्व आमचे ज्येष्ठ असतील, तरुण कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वजण त्या विचारांवर काम करतो. आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करत असताना या सर्व घटकांना सर्वांना एकत्रित घेऊन हे काम करण्याचं मी प्रामाणिक प्रयत्न गेल्या 5 वर्षांमध्ये केला. या 5 वर्षामध्ये जे काही काम केलं अतिशय निष्ठेने त्या कामावर निष्ठा ठेवून मी काम केलं. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं का, पहिल्याच अधिवेशनाच्या नंतर जगामध्ये कोविडची महामारी आली. दुसरं बजेटचं अधिवेशन होतं, त्यावेळेस तर लॉकडाऊन लागला. सलग 2 वर्ष आपल्यावर अनेक प्रकारचे निर्बंध होते. शेती, हॉस्पिटल आणि मेडिकल या काही गोष्टी जर सोडल्या तर अनेक उद्योगधंदे त्या ठिकाणी बंद होते.
आणि म्हणून कररूपी जे काही निधी शासनाकडे जमा होतो तो कमी असल्यामुळे 2 वर्ष फार अडचणी शासनाला देखील बघावं लागल्या आणि कामाच्या मंजुरीसाठी देखील फार अडचणी त्या ठिकाणी झाल्या. परंतु अशाही अडचणी होत्या, परंतु आपल्या सर्व नेत्यांची त्या ठिकाणी साथ मिळाली आणि म्हणून आपण भरपूर कामं मंजूर करून ठेवली. त्याच्यातली बरीचशी कामं प्रगतीपथावर आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला फक्त लोकार्पण त्या ठिकाणी करायचं. त्याच्यामध्ये आपण उपजिल्हा रुग्णालय असेल, पोलीस स्टेशनची इमारत असेल, पोलीस वसाहत असेल, न्यायालयाची इमारत असेल, विविध व्यापारी संकुल आहेत, शहर आणि ग्रामीण भागातील अनेक रस्ते आहेत. या सर्व कामांचं भूमिपूजन असेल किंवा लोकार्पण असेल आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं. परंतु एवढ्यावर आपण न थांबता आपल्या मतदारसंघातले अनेक विषय आहेत जे या निमित्ताने मला दादांसमोर मांडायचे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर आपल्या मतदारसंघामध्ये 4 सिंचन व्यवस्था आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाणी मिळतं. आपल्या दक्षिणेकडचा भाग हे निळवंडे लाभ क्षेत्रामध्ये येतो. त्याच्यानंतर गोदावरीचे कालव्यांचं लाभ क्षेत्र येतं, नांदूर मधमेश्वर कालव्यांचं लाभ क्षेत्र येतं आणि पलीकडे आपल्या पूर्व भागामध्ये पालखेड कालव्याचं लाभ क्षेत्र त्या ठिकाणी येतं. आणि म्हणून या 4 सिंचन व्यवस्थेच्या माध्यमातून पाणी मिळत असताना निळवंडेचे कालवे आता पूर्ण झालेले. येत्या 5 वर्षामध्ये दादा आम्हाला अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी कसं येईल यासाठी आपली मदत लागणार. गोदावरी कालव्यांची परिस्थिती जर पाहिली 100 पेक्षा जास्त वर्ष या कालव्यांना झालेले. म्हणून या कालव्यांची दुरुस्ती असेल, नूतनीकरण असेल किंवा चाऱ्यांची पुनर्निर्मिती त्या ठिकाणी करावी लागणार. नांदूर मधमेश्वरचा कालवा असेल, आमच्याकडे 2 चाऱ्या आहे, आमच्या 5 गावांना त्याचा फायदा होतो. परंतु हक्काचं पाणी मिळत असताना काहीतरी खोडसाळपणा त्या ठिकाणी होतो आणि म्हणून एक CR त्या ठिकाणी महत्वाचं. पालखेड कालव्याचा जर विचार केला, पाणी मुबलक असलं का त्यावेळेस आम्हाला बंधारे भरून मिळतं, आमच्या लोकांना त्या ठिकाणी पिण्याची किंवा चाऱ्याची व्यवस्था होते. परंतु पाणी कमी असलं का सोयीस्कररित्या आमच्या कोपरगाव तालुक्यातल्या गावांना त्या ठिकाणी वळवण्यात येतं. आम्हाला फार संघर्ष त्या ठिकाणी करून पाणी त्या ठिकाणी आणावं लागतं. आणि म्हणून निळवंडेच्या लाभ क्षेत्रामध्ये उजनी उपसा जलसिंचन योजनेच्या धर्तीवर पालखेडच्या लाभ क्षेत्रामधले गाव आहे. ओव्हरफ्लोच्या काळामध्ये गोदावरी डावा कालवा याच्या माध्यमातून एक उपसा जलसिंचन योजना त्या पालखेडच्या गावांसाठी मंजूर करून तिथल्या ओव्हरफ्लोच्या काळामधल्या बंधाऱ्यांना त्या ठिकाणी पाणी मिळेल अशी व्यवस्था आम्हाला करायची आहे. या सर्व गोष्टींसाठी आम्हाला आपली मदतची गरज आहे. अनेक रस्ते आहे दादा, मी वारंवार आपल्याला सांगत असतो आमच्याकडे कोपरगाव तालुक्यामध्ये वाड्या वस्त्यावर राहण्याची पद्धत आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचं जाळं त्या ठिकाणी आहे. म्हणून या रस्त्यांना पण भविष्य काळामध्ये मागच्या काळामध्ये आपण भरभरून निधी दिला आणि पुढेही आपण निधी देणारच आहे. पण या सर्व गोष्टी होत असताना जे चांगले निर्णय आपण विजेच्या बाबतीमध्ये घेतले त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. 7.5 HP पर्यंत आपण मोफत वीज दिलेली आणि म्हणून निश्चितपणाने आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. दादा, हे सर्व ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न आहे, परंतु असे आमचे काही बांधव आहे का ज्यांना जमिनी नाही म्हणून त्यांना उद्योग असेल किंवा नोकरी असेल केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून कोपरगाव मतदारसंघामध्ये सावळीवीर सोर्डेवाडी या ठिकाणी शिर्डी MIDC मंजूर झालेली. त्या MIDCचं कामही चालू झालेलं आहे. इथे 200 एकरामध्ये एका कारखान्याचंही काम चालू झालेलं आहे आणि 300 एकरामध्ये अजून प्लॉटिंग पडून तिथं
उद्योग येण्यासाठी आपली मदत लागणार आहे. तिथे आपल्या माध्यमातून आम्हाला रोजगार जर मिळाले, उद्योग जर मिळाले, तर आमच्या इथल्या तरुणांना कुठले तरी रोजगार मिळेल, काहीतरी छोटा मोठा उद्योग त्या ठिकाणी मिळेल. नुसतं एवढ्यावर न थांबता दादा, आपण इथे आमच्या कोपरगाव शहरामध्ये शासनाची 433 एकर जमीन आहे. ती 433 एकर जमीन ही देखील MIDC ला वर्ग करण्यासाठी आपण मदत करावी आणि तिथे देखील आम्हाला उद्योग आणून द्यावे. आपल्या मदतीने 2-4 उद्योग जर मोठे आले तर 5 ते 10 हजार लोकांना त्या ठिकाणी नोकरी मिळू शकेल. म्हणून फार मोठा आधार आमच्या कोपरगाव शहराला, कोपरगाव तालुक्याला त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून या सर्व गोष्टी आमच्या या भागासाठी महत्वाच्या आहे. कोपरगाव शहराला दादा आपण भरभरून निधी दिलेला आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी देखील मदत केलेली. पालकमंत्री विखे पाटील साहेब यांनी देखील मदत केलेली. आणि म्हणून कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदललेला आहे. जवळपास 650 कोटी एवढा निधी कोपरगाव शहरासाठी मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याची योजना असेल, ही 5 नंबर तलाव पूर्ण होऊन आज शहराला 3 दिवसाआड पाणी मिळतंय. दादा, ती योजना पूर्ण करून पहिल्या टप्प्यामध्ये दिवसाआड पाणी आणि नंतर रोज पाणी मिळण्यासाठी राहिलेले कामं पूर्ण करायचे. भुयारी गटारसाठी आपण मला मदत केली, तो प्रकल्प मंजूर झालेला आहे. तशाच पद्धतीने दादा, भुयारी वीज वाहिन्या असतील किंवा सुवर्ण जयंती अंतर्गत, महाराष्ट्र सुवर्ण जयंती अंतर्गत रस्त्याचा प्रकल्प असेल, हा देखील त्या ठिकाणी मंजूर व्हावा, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. कोपरगाव शहरामध्ये विविध कामांसाठी आपण भरभरून निधी दिलाय. मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण ज्यावेळेस जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने कोपरगाव शहराला संबोधित करायला ज्यावेळेस आले होते, त्यावेळेस आपल्याकडे मी मागणी केली, भगवान एकलव्य आणि वीर महाराणा प्रताप यांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे. याला सकारात्मकतेने त्याला बघून आपण त्याला निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल समाजाच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानतो. दादा, तुम्ही म्हणाल हा नुसतंच कामं सांगू राहिला, कारण दादा, आपलं सरकार पुन्हा येणार आहे आणि चांगल्या पदावर आपण त्या ठिकाणी बसून आमच्या कोपरगाव मतदारसंघाला भरभरून निधी द्याल याची मला खात्री. दादा, मागच्या काळामध्ये आपण कोपरगावच्या सर्व माझ्या पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, त्यांना आपण सांगितलं होतं, मी मागच्या वेळेस काठावर पाच जाऊ. यंदा आपण जर निवडणुकीचं चित्र पाहिलं तर महायुतीचे नेते असतील, याच्यामध्ये माजी आमदार कोल्हेताई असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठलाही उमेदवार या ठिकाणी नाही. या सभेच्या निमित्ताने त्यांचे आभारच मानतो का त्यांनी या निवडणुकीमध्ये थांबून मला पाठिंबा देण्याचं ठरवलं. तसेच इतर आपले राजेश आबा असतील, वाडणे साहेब असतील, नितीनरावजी अवताडे साहेब असतील, अशोकांना असतील, बापू असतील, या सर्वांची मदत मला किंवा रवी काका असतील, सर्वांचं नाव कोणाचं राहिलं तर उगेच चुकीचं काही वाटून घेऊ नका, परंतु सर्वांची मदत या ठिकाणी मला मिळते. आणि म्हणून मला खात्री आहे, मी मागच्या वेळेस काठावर जरी पास झालो असेल परंतु हे सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, आपले सर्व लाडक्या बहिणी असतील, या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने मला निवडून देतील. आणि म्हणून आपण जो काही शब्द कोपरगावकरांना त्या ठिकाणी टाकला होता का आपण चांगल्या मताने निवडून द्या, मी तुम्हाला त्या ठिकाणी निधी वाढवेल, त्याच्यामुळे निधी वाढवण्याची वेळ दादा आता कोपरगावसाठी आलेली आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो का जे काही आमचे बऱ्याच गोष्टी मला आता इथे या ठिकाणी सांगता आल्या नाही, परंतु भरपूर गोष्टी आहेत ज्या कोपरगाव मतदारसंघासाठी करण्यासारख्या आहेत,
की ज्या वेळेस आपल्याकडे ते सार्वजनिक गोष्टी आहेत या मागणी करण्यासाठी मी येईल. मला आपण चांगल्या पद्धतीने जशी मागच्या काळामध्ये मदत केली तशी भरभरून मदत याही काळामध्ये पुढच्या काळामध्ये करावी अशी विनंती या ठिकाणी करतो. आपण या सभेसाठी वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद.